लोकसभेमध्ये जो जनशो होता की 50 वर्ष पासून वाईन शॉप्स जे लायसन गेलेले नव्हते, सध्या महसूल वाढ करण्याच्या उद्देशानं त्याची बंदी उठवली जाणार असून 328 वाईन शॉपला परवानगी देण्यात येणार आहे. बारामतीमध्ये मद्याचा निर्मितीचा मोठा कारखाना अजित पवार यांच्या संमतीचा आहे. त्यातूनच त्यांच्याच अध्यक्षतेखाली एक समिती नेमणी म्हणजे व्यावसायिक संबंध जपण्यासाठी हे निर्णय घेतला असावा का? असं आहे ना की पॉलिसी आहे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज ज्या आहेत सर्व संमतीने घेतात. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शासनाचा खर्च वाढतो आहे. अजून वेगवेगळ्या लोकांचे शेतकऱ्यांचे यांचे त्यांचे सगळे पैसे द्यायचे आहे. आता शासन हा पैसा जो आहे तुमच्या टॅक्समधूनच गोळा करतं आणि मागच्या वर्षापासून हा जो खर्च वाढलेला आहे त्याला जर त्याची मिळून ते हातमिळवणी करायची असेल तर कुठून तरी टॅक्स वाढवावे लागेल तरच ते पैसे येतील. आणि ते पैसे आले तरच मागचे जे काही मग लाडकी बहीण योजना असेल किंवा मग शिवभोजन असेल किंवा मग सारथी बारथी महाज्योती या सगळ्यांना जे आहे विद्यार्थ्यांना पैसे द्यायचे असतील, शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असतील, हे सगळे जे आहेत कधी येतील? खर्च तर हा होतो आहे तर इन्कम तर वाढलं पाहिजे. त्या दृष्टीने जर सगळ्यांनी मिळून जर निर्णय घेतला असेल, अर्थात अजित दादा त्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्या खात्याचा कारभारच जो आहे हा टॅक्स जास्तीत जास्त गोळा करणं आणि लोकांना खर्चायला देणे ते पैसे. त्याप्रमाणे ते अध्यक्ष होणं हे स्वाभाविक आहे. पण तिथे सर्व ज्या इतर पक्षाचे सुद्धा लोक आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना न्याय मिळणार आहे त्याच्यात. साहेब, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र त्यांनी मेळावा घेतला, यामुळे शिंदेच्या शिवसेनेत चलबिचल झाली. शिंदेंनी आत्ताच 2 दिवसापूर्वी दिल्ली वारी केली. काय सांगाल, किती पोटी केली असेल? असं आहे, कोणाचा लोकसंग्रह वाढला आणि कोणाचा कमी झाला याचं बॅरोमीटर जे आहे मोजमाप ही निवडणूक आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये कळेल ना खरोखरच कोण पुढे जात आहे कोण मागे राहत आहे. साहेब, जयंत पाटील साहेबांनी आता राजीनामा दिला. ते पक्षात खुश आहे असं मला वाटत नाही. गिरीश महाजनांनी वक्तव्य केलं आहे. पक्ष सोडण्यासंदर्भात जयंत पाटलांची त्यांची काही चर्चा झाली नाही. मात्र काय बदल होतोय कालांतराने बघू. आणि अशा चर्चा पण आल्या आहेत की जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. असं आहे ना, आता भाजपसुद्धा जे आहे त्यांच्या नियमाप्रमाणे 1-2 वर्षानंतर जे आहे